मतदारसंघामध्ये सलग 4 वेळा करून दाखवणारे चौकार मारणारे आमचे या ठिकाणी आमदार आहेत जे महाराष्ट्राचे मदत आणि पुनर्वसन मंत्री आहेत माननीय श्रीमान नामदार मकरंदजी आबा पाटील यांना विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करावं। कराड तालुक्याचे सुपुत्र या जिल्ह्याचे तथाकथित नेते कैलासवासी विलास काका उंडाळकर यांचे सुपुत्र आणि कराड तालुक्याचे नेते ॲडव्होकेट उदयसिंह दादा उंडाळकर यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश। त्यांच्यासोबत ज्या काकांना मानणाऱ्या विविध संस्था आहेत या संस्थेचे अध्यक्ष संचालक पदाधिकारी आणि सर्व रयत संघटनेला मानणाऱ्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश अशा या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांच्या शुभ हस्ते हा प्रवेश आयोजित केला आहे ते आपल्या सगळ्यांचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा, खासदार नितीन पाटील, आमदार सचिन पाटील ज्यांनी आज प्रवेश केला ते आपल्या सगळ्यांचे सहकारी ॲडव्होकेट उदयसिंहराव दादा उंडाळकर पाटील, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, मंचकावर उपस्थित ज्येष्ठ नेते गोडसे अण्णा, अप्पाजी गरुड, मानसिंगरावजी जगदाळे, काकांच्या सोबत ज्यांनी खांद्याला खांदा लावून ही संघटना वाढवली टिकवली ते सर्व आदरणीय ज्येष्ठ कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष संजय देसाई, प्रदीप विधाते, विजयसिंहराव यादव, कार्याध्यक्षा सीमा जाधव, पृथ्वीराज गोडसे, युवकांचे अध्यक्ष, आपल्या जिल्हा बँकेचे माजी संचालक राजेश पाटील वाठारकर, आपल्या कराड उत्तरचे अध्यक्ष जितेंद्रजी डुबल, सादिक इनामदार श्रीनिवास शिंदे, मीही आता मंच आमच्या कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोददादा शिंदे, मीही आता मंचकावरच्या सगळ्यांची क्षमा मागतो कारण दादांना आपला कार्यक्रम करून पुन्हा इथून कोल्हापूरला जायचं आणि कोल्हापूरवरून विमानाने पुन्हा मुंबईला जायचं। त्यामुळे मंचकावरचे सर्व उपस्थित मान्यवर आणि एवढ्या मोठ्या संख्येनं उदयदादांना पाठबळ दाखवण्याकरता, त्यांना आशीर्वाद देण्याकरता, त्यांच्या मागे खंबीरपणाने आम्ही आहोत हे दाखवण्याकरता उपस्थित असणारे या तालुक्यामधले सर्व आदरणीय वडीलधारी, विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, माता भगिनी, पत्रकार बंधू आणि माझ्या तरुण सहकारी मित्रांनो, आज आपल्या सगळ्यांचे नेते उदयसिंह दादा पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश आदरणीय अजितदादांच्या हस्ते या ठिकाणी होतोय। खरं तर हा प्रसंग या जिल्ह्याच्या राजकारणामधला एक अतिशय महत्त्वपूर्ण प्रसंग म्हणला तर काही वावगं होणार नाही।
ज्या काकांचा उल्लेख सातत्यानं आधीच्या वक्त्यांनी केला की जे काका उदयरावांचे वडील होते, त्यांनी या जिल्ह्यामध्ये 30-35 वर्ष या जिल्ह्याचं राजकारण केलं, समाजकारण केलं. 35 वर्ष कराड दक्षिणेतून सातत्यानं आमदार म्हणून निवडून येत असताना नुसत्या कराड तालुक्याचे प्रश्न काकांनी सोडवले नाहीत, तर या जिल्ह्यामधल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे सुद्धा प्रश्न, अडचणी, त्यांना राजकीय दृष्ट्या ताकद देण्याचं काम काकांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये केलं. काकांसारखं एवढं उत्तम नेतृत्व होतं की या तालुक्यानं, या जिल्ह्यानं सातत्यानं जपलं. मुळामध्ये काकांच्या राजकारणाची सुरुवात ही कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारानं झाली. कैलासवासी आबासाहेब वीरांचा विचार आणि त्यांची पाठराखण करत काका या जिल्ह्यामध्ये काकांनी राजकारणाला सुरुवात केली. आणि या जिल्ह्यामधलं यशवंत विचार मानणारं उत्तुंग नेतृत्व म्हणून काकांची ओळख गेले अनेक वर्ष या जिल्ह्यानं, या राज्यानं अनुभवली. खरं तर माझ्या वडिलांचे, तात्यांचे, काकांचे संबंध उदयदादांनी सांगितलं ती वस्तुस्थिती आहे की अतिशय मैत्रीचे, जिव्हाळ्याचे, प्रेमाचे संबंध होते. दोघं जिल्हा बँक असतील, जिल्ह्यातल्या ज्या काही संस्था असतील, या जिल्ह्याच्या निवडणुका संस्थांच्या मग बिनविरोध करायच्या असतील किंवा निवडणुका लढवायच्या असतील, एकत्रितपणानं त्यांनी या जिल्ह्यामध्ये अनेक वर्ष काम केलं. या जिल्ह्यामध्ये यशवंत विचार कसा वाढीला लागेल, आबासाहेब वीरांचा विचार या जिल्ह्यामधला कसा टिकेल, याकरता काकांनी, तात्यांनी अतिशय जीवापाड प्रयत्न केला. खरं या जिल्ह्यामधला एक काळ असा होता की चव्हाण साहेबांना मानणारा, किसनवीर आबांच्या विचाराला मानणारा प्रत्येक लोकप्रतिनिधी या जिल्ह्यामधून निवडून येत होता. काकांनी आमदार पद जवळपास मला वाटतं 7 ते 8 टर्म काका आमदार झाले. राज्याचे मंत्री, विधी व न्याय मंत्री होते. जे खातं माझ्याकडे, हे खातं सुद्धा काकांनी, मदत व पुनर्वसन हे खातं सुद्धा अतिशय सक्षमपणानं काकांनी भूषवलं. आणि खरं तर काकांची काम करण्याची पद्धत ही एखाद्या कार्यकर्त्यासारखी होती. ते कधी नेता म्हणून वागले नाहीत. कुठल्या गावामध्ये गेलं तर घोंगडी बैठक असायची. रोज 1 किंवा 2 गावांना हमखास काका भेट द्यायचे, घोंगडी बैठक करायचे, कार्यकर्त्यांशी हितगुज करायचे, तिथले प्रश्न समजून घ्यायचे, संघटना या गावामधली कशी वाढली पाहिजे याकरता काका प्रयत्न करायचे. आणि संध्याकाळी त्याच कार्यकर्ता, मग तो फाटका असू दे, तुटका असू दे, त्या कार्यकर्त्याच्याच घरी जेवणार आणि काका मग रात्री घरी यायचे. अशा पद्धतीनं काकांनी या कराड तालुक्यामध्ये संघटना बांधण्याचं काम केलं. खरं तर उदयदादा मगाशी ज्या वाकुर्डे नदी जोड प्रकल्पाचे बोलले, माझी माहिती तर अशी आहे, या राज्यामधला पहिला नदी जोड प्रकल्प हा वाकुर्ड्याचा काकांच्या कल्पक नेतृत्वातून त्यावेळेला झाला. मला सांगा, आता नदी जोड प्रकल्प सरकार करायला लागले, परंतु काकांची दूरदृष्टी किती होती की गेल्या काही वर्षापूर्वी त्यांच्या लक्षात आलं की वारणेचं पाणी जर आपण इथं आणलं तर माझा हा डोंगराळ जो मतदारसंघ आहे, जो डोंगराळ तालुका आहे,
या माझ्या कष्टकरी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये त्या ठिकाणी पाणी येईल आणि त्यांच्या जीवनामध्ये आर्थिक परिवर्तन होईल। अनेक संस्थांची निर्मिती काकांनी केली। तुम्ही आज बघा कोयना दूध संघ, मगाशी गाडीमध्येच माझा विषय झाला, या जिल्ह्यामधले सगळे दूध संघ बंद पडले, किंबहुना राज्यामधले दूध संघ बंद पडले, परंतु काकांच्या नेतृत्वाखालचा कोयना संघ आज सुद्धा दिमाखानं त्या ठिकाणी सुरू आहे। मग खरेदी विक्री संघ असेल, कोयना बँकेची निर्मिती असेल, त्याचबरोबर शामराव पाटील पतसंस्थेच्या माध्यमातून तरुणांना पद निर्माण करून देण्याचा प्रयत्न असेल, मार्केट कमिटी असेल, अशा एक ना अनेक संस्था काकांनी नुसत्या त्याच्यावर आपल्या लोकांची सत्ता किंवा आपल्या पक्षाची सत्ता न बसवता त्याच्याबरोबर या संस्था आर्थिकदृष्ट्या चांगल्या कशी राहतील, या संस्थांचं काटेकोर नियोजन कसं पद्धतीनं आर्थिक होईल आणि या संस्था सर्वसामान्य शेतकऱ्याला कष्टकऱ्याला कशा पद्धतीनं मदत देतील याचा शेवटच्या अंतिम क्षणापर्यंत त्यांनी प्रयत्न केला। दुर्दैवानं मधी काँग्रेस पक्षाची दोन शकलं झाली, राष्ट्रवादी काँग्रेसची निर्मिती झाली। तात्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पहिल्या दिवसापासून शरद पवार साहेबांबरोबर गेले, परंतु काकांनी काही काँग्रेस सोडली नाही, काका काँग्रेसशी एकनिष्ठ राहिले। राजकारण तिथून दोघांच्या म्हणजे जिल्ह्यामध्ये काही वर्ष तरी सुद्धा एकत्र होते। अगदी अजितदादांनी जिल्हा बँकेला पॅनल टाकलं होतं त्यावेळेला काका आणि तात्या एकत्र त्यावेळेला होते, ही वस्तुस्थिती आहे। खरं तर या जिल्ह्यामध्ये वैचारिक राजकारण या मंडळींनी करण्याचा प्रामाणिकपणानं प्रयत्न केला। दुर्दैवानं मधल्या कालावधीमध्ये या दोघांमध्ये राजकीय थोडंसं पक्षीय असेल काय असेल वितुष्ट आलं, परंतु जे घरगुती संबंध ज्याला आपण म्हणतो वैयक्तिक, ते मात्र या दोघांनी कदापिही बिघडू दिले नाही। अगदी शेवटच्या क्षणापर्यंत, अगदी शेवटपर्यंत हे नातं त्यांनी अतिशय प्रामाणिकपणानं जपण्याचा प्रयत्न केला। म्हणजे जे अलीकडच्या राजकारणामध्ये जी कटुता येते, ही कटुता त्यावेळेला असायची नाही। जरी वैचारिक मतभेद असले तरी वैयक्तिक संबंध, कौटुंबिक संबंध हे चांगले ठेवण्याचा प्रयत्न या मंडळींनी त्यांच्या कार्यकाळामध्ये केला। दुर्दैवानं काकांचं निधन झालं। उदयराव दादांच्या गळ्यामध्ये तुम्ही सगळ्या मंडळींनी काकांच्या माघारी नेतृत्वाची धुरा दिली। त्यांनी सुद्धा ही रयत संघटना ही अतिशय सक्षमपणानं, त्याचबरोबर या सगळ्या संस्था या चांगल्या पद्धतीनं टिकवण्याचं वाढवण्याचं काम केलं आणि निश्चितपणानं काकांना जो अभिप्राय आहे तो विचार त्यांनी काकांचा वाढवण्याचं टिकवण्याचं काम केलं। उदयदादा काँग्रेसमध्ये होते, काँग्रेसमध्ये त्यांना काय मिळालं काय नाही मिळालं मी तिकडे जात नाही, परंतु आज मी त्यांना निश्चितपणानं त्यांचा एक सहकारी म्हणून सांगेन, कारण त्यांचे आमचे संबंध काही राजकीय नाहीत, एक घरगुती घरोब्याचे संबंध आहेत। या भावनेतून मी त्यांना सांगेन की आज तुम्ही जो अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय, तुम्हाला आयुष्यामध्ये पश्चातापाची वेळ येणार नाही याची मी 100% खात्री आपल्याला देतो। अजितदादांसारखे उत्तुंग नेतृत्व की उद्याची महाराष्ट्राची 20-25 वर्ष जे महाराष्ट्राचं नेतृत्व करणार आहेत। दादांचा स्वभाव परखड, दादा स्पष्ट बोलतात, परंतु दादांचा स्वभाव एकदा दिलेला शब्द काय वाटेल ते झालं तरी दादा माघारी घेत नाहीत, हा त्यांच्या स्वभावाचं वैशिष्ट्य आहे। तुम्ही आमच्या दोघा भावांवरून बघितलंय,
मी पहिल्या मंत्रिमंडळात मला त्यांनी ऑफर दिली, तू कॅबिनेट मंत्री तुला व्हायचंय. मी त्यांना म्हणलं दादा मला माफ करा, मला आत्ता काही तुम्ही आग्रह करू नका, मला मतदारसंघात विचारू द्या. त्यांनी माझी विनंती मान्य केली, परंतु मी नंतर त्यांच्यासोबतच गेलो. परंतु तुम्ही बघितलंय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि दादांनी मला पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्री त्या ठिकाणी देऊन माझा नव्हे तर या जिल्ह्याचा वाई, महाबळेश्वर, खंडाळा या तिन्ही तालुक्यातील सर्वसामान्य लोकांचा सन्मान करण्याचा प्रयत्न केला. नितीनला खासदार केला, वाईत लोकसभेच्या प्रचाराला आले. तुम्हाला खोटं वाटेल, आम्ही म्हणजे त्यांना विचारत, ते माझ्यानंतर त्यांचं भाषण आहे. मी मंत्रिपद मागितलं नव्हतं, आम्ही खासदारकी मागितली नव्हती की बाबा आम्हाला हे द्या, म्हणजे असं बिलकुल नाही. काय त्यांच्या मनामध्ये वाईच्या सभेमध्ये आलं आणि त्यांनी जाहीर करून टाकलं की नितीनला मी येणाऱ्या राज्यसभेची जी उमेदवारी आहे ती नितीनला मी देतो, नितीनला खासदार करतो. आपण बघितलं जिल्ह्यामध्ये जे कधी घडलं नाही ते एका कुटुंबामध्ये मंत्रिपद आणि एका कुटुंबामध्ये खासदारकी हे फक्त अजित पवारच करू शकतात, एवढं लक्षात ठेवा. आता दादा तुम्ही विश्वासानं आलाय, तुम्ही निश्चिंत राहा. जिल्ह्यामध्ये आम्ही आहोतच, परंतु आपलं नेतृत्वच एवढं खंबीर आहे, त्यामुळं निश्चितपणानं तुम्ही जो आज निर्णय घेतलाय हा तुमच्या उद्याच्या राजकीय चांगल्या भविष्याची नांदी आहे असं मी नम्रपणानं या ठिकाणी सांगेन. यापेक्षा काही अधिकचा वेळ घेत नाही. या पक्षामध्ये तुमचं अतिशय मनापासून आम्ही सगळेजण, अगदी कराड तालुक्यातली मंडळी जी पूर्वीची राष्ट्रवादीची आहेत, तुम्ही आणि तुमच्या सगळ्या सहकार्यांचं या जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. आणि तुम्ही जो हा निर्णय घेतला त्याबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आबा. यानंतर ज्याची आपण आतुरतेने